आता न्यूज टॉप 9 मध्ये आपण बघूयात 9 महत्त्वाच्या राजकीय बातम्या। पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळून तिघांचा मृत्यू, 2 पायलट आणि एका इंजिनियरचा मृत्यू। हेरिटेज एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर असल्याची माहिती। हेलिकॉप्टर बावधनमधील ऑक्सफोर्ड गोल्फ क्लबमधून निघालं होतं। सुनील तटकरे याच हेलिकॉप्टरने मुंबईतून सुतारवाडीसाठी प्रवास करणार होते, मात्र हेलिकॉप्टर पुण्यातून मुंबईच्या दिशेने येत असतानाच अपघात। फडणवीस अजितदारांची शहांसोबतची सह्याद्री अतिथीगृहातील बैठक संपली। तिढा असलेल्या जागांसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती। सुनील तटकरे आणि आशिष शेलारही उपस्थित। अमित शहा शिंदे अजितदारांचे बॉसला भेटायला गेलं नाही तर बॉस नोकरीतून काढून टाकेल। शिंदे अजित पवार शहांच्या भेटीवर राऊतांचा टोला। महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेग, मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची। मुंबईतून अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन। अमित शहांना स्वप्नदोष झालाय, 2029 आधी सरकार राहणार की नाही ते बघा, भाजपकडे फक्त गद्दार नेते, शहांना लवकरच कळेल, राऊतांची प्रतिक्रिया। प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार, पण 1985 नंतर महाराष्ट्रात एका पक्षाचं सरकार नाही, अमित शहांच्या वक्तव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया। दोन 2024 मध्ये जिंकू शकत नसल्याचं भाजपकडून मान्य। शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यानंतर नाना पटोलेंची टीका। भाजप महाराष्ट्रात 10-15 वर्ष सत्तेत दिसणार नाही, 2029 मध्ये भाजप दिल्लीतही नसेल आणि राज्याच्या सत्तेतही। शहांच्या भाजप बैठकीतील वक्तव्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया।